श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 34. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, पराशरांनी काश्मीर नरेश भद्रसेनांना राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाले, ऋषीवर्य, रुद्राक्ष धारण केल्यामुळे हे दोन्ही कुमार पुण्यवान व ज्ञानवंत झाले आहेत. पण यांना राजवैभव आणि भोगांबद्दल असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याबद्दल चिंता उत्पन्न झाली आहे. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, तरी कृपा करून माझ्या पुत्रांचे भविष्य सांगावे. ते ऐकून पराशर गंभीर झाले. ते म्हणाले, राजा, तुमच्या पुत्रांचे भविष्य ऐकून तुम्ही दुःखी व्हाल. मग मी सत्य कसे सांगू? ते म्हणाले, ऋषीवर्य, त्यांच्या बाबतीत जे काही असेल ते सांगा. ते ऐकण्याची माझी तयारी आहे. काही अनिष्ट घडणार असेल तर तुमच्या कृपाप्रसादाने व उपायाने ते नक्की टाळता येईल अशी माझी श्रद्धा आहे. पराशर म्हणाले, ठीक आहे, आता मी काय सांगतो ते ऐका. तुमचे पुत्र अल्पायुषी असून त्यांना 12 वर्ष इतकेच आयुष्य आहे. आता त्यांच्या आयुष्याचे फक्त 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्यांना मृत्यू येईल. तो धक्का भद्रसेनांना सहन झाला नाही. ते दुःख वेगाने एकदम मूर्छित पडले. सावध झाल्यावर त्यांनी ऋषींचे पाय धरले व रडू लागले. त्यांच्या पत्नींनाही रडू आवरेना. दोघांनी त्यांना कळवळून प्रार्थना केली. म्हणाले, हे तपोनिधी, आम्ही तुम्हाला शरण आहोत. आमच्यावर दया करा. राजपुत्रांना वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. पराशरांनी त्या दोघांचे सांत्वन केले व म्हणाले, नरेश, भिवू नका. या संकटातून पार पडण्यासाठी भगवान शंकरांना शरण जा. ते शंभू महादेव भक्त वत्सल असून दीन आर्तांचे रक्षण करणारे आहेत. त्यांच्या कृपाप्रसादाने काळावरही मात करता येते. तुम्ही त्यांची आराधना करा. त्यांच्या रुद्राध्यायरूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा. रुद्राध्यायाचे महात्म्य काय वर्णन करावे? रुद्र अध्याय हा वेद उपनिषदांचे सार आहे. साक्षात शिवस्वरूप आहे. अतिशय पवित्र आहे. त्याहून श्रेष्ठ मंत्र नाही. त्याच्या पठणाने चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात. तपश्चर्या फलद्रूप होते आणि सर्व पातकांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो. रुद्रपाठ म्हणणाऱ्यांच्या समोर यमदूत कधीच येत नाहीत. त्याला पाहून संकटे भीतीने पळून जातात. रुद्रपाठाने शिवजींची प्रसन्नता लाभून जीवाची संसार बंधने तुटतात. इहपर कल्याण होते. अपमृत्यू टळतात. सर्वांचे ईश्वर असलेल्या प्रभू महादेवांनी हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला. त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेने तो भूलोकी प्रगट झाला. राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो, त्यांची पूजा करतो, त्याला परमशांती लाभते. त्याचे बल, तेज, धैर्य
आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते. रुद्र अभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मांतील पातके आणि मृत्यू यांचे भय राहत नाही. हातून न कळत एखादे दुष्कृत्य घडल्यास रुद्रपाठ करून प्रायचित्त घ्यावे. राजा, अंतकरणात भक्ती नसताना मदाने गर्वाने उभे राहून निजून किंवा अशुद्धी असताना रुद्रपाठ केल्यास दोष घडतो. त्याचे पुण्यफळ मिळत नाही. त्यांना यमदूत त्रास देतात. जे भावभक्तीने रुद्रपाठ करतात त्यांच्या वाटेला तुम्ही जायचे नाही, अशी ब्रह्माजींची यमधर्मांना आज्ञाच आहे. असो, आता मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही 100 विद्वान ब्राह्मणांना बोलावून घ्या. त्यांच्याकडून रुद्राची 10,000 आवर्तने करवून घ्या. आवर्तने चालू असताना भगवान शंकरांना अखंड जल अभिषेक करा. त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला. ते तीर्थ त्यांना प्यायला द्या. त्या योगे ते दीर्घयुषी होतील. देवराज इंद्रांसमान धुरंधर व कीर्तिवंत होतील. अपार राजवैभवाचे स्वामी होतील. ते ऐकून राजांना हैसे वाटले. त्यांनी पराशरांनाच त्या अनुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची विनंती केली. त्यांची संमती मिळाल्यावर त्यांनी 100 ब्राह्मणांना बोलावून घेतले. पराशरांच्या मार्गदर्शनानुसार अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. नृपतींनी संकल्प केल्यावर विप्रमंडळी आवर्तनास बसली. शिवजींवर अभिषेकाची संततधार धरण्यात आली. त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली. ते पाहताच पराशरांनी त्यांच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षताही टाकू लागले. त्यावेळी सूक्ष्म लोकात भयंकर दिसणारे यमदूत उपस्थित होते. ते राजपुत्रांच्या जवळही येऊ शकले नाहीत. ते पाश टाकून त्यांचा प्राणहरण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते, पण व्यर्थ. तेवढ्यात हाती दंड घेतलेले अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावून आले. त्यांनी यमदूतांना मार देऊन पिटाळून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आले. पराशरांनी त्यांच्यावरील प्राणसंकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणींचा जीव भांड्यात पडला. भद्रसेनांनी अनुष्ठानाची विधीपूर्वक सांगता केली. नगरात मोठा आनंदोत्सव केला. सर्व ब्राह्मणांना भोजन, तांबूल व अपार दक्षिणा देऊन संतुष्ट केले. मग वैभवसंपन्न राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा मोठा सन्मान केला. त्या समयी अचानक नारदांचे आगमन झाले. त्यांना पाहून सभाजनांना अत्यानंद झाला. नृपती स्वतः त्यांना सामोरे गेले. त्यांची पूजा केली. प्रारंभिक आदरातिथ्य करून झाल्यावर त्यांनी विचारले, देवऋषी, तुम्ही त्रिभुवनात संचार करता म्हणून येथे येण्यापूर्वी काही विशेष पाहिले असल्यास सांगावे. नारद म्हणाले, राजा, मी कैलासलोकी गेलो होतो. तिथे यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते. ते संतापाने म्हणाले, हे काय चालले आहे? माझे दूत भद्रसेन राजांचे पुत्र सुधर्म यांचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना शिवदूतांनी त्यांना मार देऊन का पळवून लावले? हा अन्याय नाही का? तेव्हा वीरभद्रही रागवले. ते म्हणाले, कसला अन्याय? राजा भद्रसेनांनी रुद्रविधी केला आहे.
त्यामुळे त्यांच्या पुत्रांना 10,000 वर्ष आयुष्य लाभले आहे, हे तुम्हाला माहीत नाही काय? चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना तिथे पाठवलेच कसे? आणि शिवदूतांना दोष देता. त्यांनी तुमच्या दूतांचे प्राण घेतले नाहीत, ते तुमचे नशीब समजा. मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण करून वस्तुस्थिती विचारली असता ते म्हणाले, माझ्यापाशी राजपुत्रांच्या नावापुढे आधी 12 वर्ष आयुष्य लिहिले आहे, त्यापुढे 10,000 वर्ष आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा यमराजांचे समाधान झाले. वीरभद्रांची क्षमा मागून ते निघून गेले. हे राजा, श्री गुरु पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्र अनुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते ऐकून त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी ब्रह्मर्षी नारद व महर्षी पराशरांना कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यांचे अभिवादन स्वीकारून दोघेही आपापल्या स्थानी परतले. सिद्ध म्हणाले, नामधारक, असा आहे श्री गुरूंचा महिमा, असा आहे रुद्र अध्यायाचा महिमा. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त विप्रांना आणि त्यांच्या पतिव्रता पत्नींना रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सविस्तर समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, द्विजवर्य, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्रतीर्थाचा प्रभाव आहे. अशा प्रकारे अध्याय 34 समाप्त झाला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.